ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे पहिल्यापासून गुरु, माझ्या मान सन्मानाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे। शिंदेंसोबतच्या भेटीनंतर साळवींची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी सामंत बंधू राजन साळवी यांची एकत्र बैठक। साळवींच्या पक्षप्रवेशामध्ये खोडा घातला नाही, सर्वांनी मिळून सांघिक निर्णय घेतलाय। उदय सामंतांची प्रतिक्रिया। राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा दावा, तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया। माजी आमदार राजन साळवींच्या पक्षप्रवेशासाठी कार्यकर्ते काल रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना। साळवींच्या पक्षप्रवेशाला हजेरी लावणार। शरद पवारांवर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी घात केला। विनायक राऊतांचा शरद पवार यांच्यावर विश्वासघाताचा आरोप। पवारांनी का एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका। शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला। बाळासाहेबांची शिवसेना फोडणाऱ्याला पवारांनी सन्मानित केलं। पवारसाहेब, तुमचं दिल्लीतलं राजकारण वेगळं असेल, पण आम्हाला देखील राजकारण कळतं। संजय राऊतांचा थेट इशारा। तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला। दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही। पवारांवरील राऊतांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट। महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा, टीका करताना भान ठेवावं, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर। संजय राऊतांनी शरद पवारांचा अपमान केला। जनता सुज्ञ आहे, त्यामुळे जनता त्यांना धडा शिकवेल। उद्धव ठाकरेंनी देखील आत्मचिंतन करायला हवं। एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका। मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची भेट घेतली। साहित्य संमेलनासंदर्भात पवारांची भेट घेतल्याची सामंतांची माहिती। दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू। मला निमंत्रण, मात्र साहित्य संमेलनाला जाणार नाही। स्वाभिमानी मराठी माणसाने देखील संमेलनाला जाऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य। पवारांनी काय करावं आणि काय नाही हे सांगण्याइतके राऊत मोठे कधी झाले? राऊतांनी तोंडाच्या वाफा दौडू नये, हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, शंभूराज देसाईंचं आव्हान। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महिन्यातून 3-3 वेळा देवेंद्र फडणवीसांना भेटतात, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शंका घेत नाही। संजय राऊतांनी त्यांच्या दृष्टीमध्ये बदल करावा, प्रशांत जगताप यांचा खोचक सल्ला। भ्रष्टाचारांना सत्तेमध्ये आणण्यासाठी भाजपकडून ईडीचा वापर, जगा भारताची नोंद भ्रष्ट शिरोमणी होणं ही नाचक्की। करप्शन परसेप्शन इंडेक्सच्या हवाल्याचा हवाला। सामना वृत्तपत्रामधून मोदींसह भाजपवर निशाणा। वसई विरारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू। आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये आज ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार। मनसेसह ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश होणार। आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर। दुपारी 1:30 वाजता ठाकरे गटाच्या खासदारांसोबत आदित्य ठाकरे संवाद साधणार। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे 2014 ते 19 दरम्यानचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी देखील सपकाळ यांची ओळख। 2-4 लोक सोडले तर संपूर्ण ठाकरे गट पक्षप्रवेश करायला तयार। ठाकरे गटामध्ये कोणी थांबायला तयार नाही, उलट आम्हीच ब्रेक लावला, अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य। भाजपचा ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का। कुडाळमधील 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। ठाकरे गटाच्या 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळणार। महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, उरलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार, पालकमंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। खेळाडूंना पुढे बॅटिंग करण्यासाठी काही काळ रेस्ट करावी लागते। सुधीर मुनगंटीवार यांचा देखील हा रेस्ट पिरियड संपून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जोरदार बॅटिंग कराल, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। ठाकरेंनी ईव्हीएम बद्दलची माहिती जाणून घेतली। ईव्हीएम संदर्भात आंदोलन करणार, उत्तम जानकरांचं वक्तव्य। भाजप आमदार सुरेश धस आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार। बीड जिल्ह्यामधील 5 वर्षातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची धस मागणी करणार। सुरेश धस यांनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार केला, कायदेतज्ञ असीम सरोदे यांचा गंभीर आरोप। ईडीकडे कागदपत्र सादर केल्याचाही सरोदे यांचा दावा। भाजपच्या महेश बालदींची आमदारकी रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका। बालदींसह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। रामराजे नाईक निंबाळकरांकडून मंत्रालयामध्ये अजित पवार यांची भेट। रामराजेंनी भेटीवर प्रतिक्रिया देणं मात्र टाळलं। काही दिवसांपूर्वीच रामराजेंचे बंधू संजीव राजे यांच्यावर आयकर विभागाचे छापे।
मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते. सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त. परळीमध्ये मतदाना दिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याचा प्रकार. कैलास फडसह त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल. 82 दिवसानंतर परळी पोलिसांना जाग आली. कैलास फडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दमानी यांची टीका. तर धनंजय मुंडेंना इतकी मतं कशी मिळाली हे कळायला हवं, दमानी यांचा निशाणा. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची दूध विक्रीच्या ठिकाणी अचानक भेट. दुधामध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारीनंतर झिरवाळ ॲक्शन मोडवर. अभिनेता राहुल सोलापूरकर सारखी प्रवृत्ती ठेचायला हवी. राज्य सरकारनं सोलापूरकरची सुरक्षा काढावी. सोलापूरकरच्या वादग्रस्त वक्तव्यावर दीपक केदार आक्रमक. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाच्या चौकशी समितीला मुदतवाढ. येत्या 31 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे गृह खात्याचे आदेश. नवी मुंबईच्या तळोजामध्ये सिडकोच्या 26,000 घरांची सोडत होणार. 15 तारखेला संगणकीय सोडत काढली जाणार. सीईटी प्रवेश परीक्षा अर्जास मुदतवाढ. प्रवेश परीक्षेसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या महिनाभरामध्ये खुला होणार. 76 किलोमीटरच्या अंतिम टप्प्यामध्ये मुंबई ते नागपूर प्रवास अधिक जलद होणार. येरवडा ते कात्रज भुयारी पद्धतीने मेट्रो मार्गाचा अहवाल सादर करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अहवाल सादर करण्याच्या सूचना. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ बदलापूर स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या मुजोर प्रवाशांची दादागिरी. मुजोर प्रवाशांवर त्वरित कारवाई करा. प्रवासी संघटनेची मागणी. देशामध्ये 255 प्रवाशांना विमान कंपन्यांकडून प्रवास बंदी. प्रवासादरम्यान गैरवर्तन केल्यानं कारवाई. जानेवारीमध्ये किरकोळ महागाई दर घटून 4.31%वर. प्रामुख्यानं भाजीपाला, अंडी आणि डाळींच्या किमती कमी झाल्यानं महागाईत घट. डिसेंबर 2024मध्ये किरकोळ महागाई दर हा 5.22% इतका होता. लवकरच 50 रुपयांच्या नव्या नोटा येणार. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नोट जारी केली जाणार. दरम्यान पूर्वी जारी केलेल्या 50 रुपयांच्या सर्व नोटा वैध असणार. शिर्डीमध्ये आज साई परिक्रमा महोत्सव. साईनामाच्या जयघोषामध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक परिक्रमा महोत्सवात सहभागी. धाराशिवच्या आसूमध्ये महालिंगरायाची यात्रा उत्साहात साजरी. ग्रामस्थांकडून धनगरी हेडाम नृत्य सादर. साताऱ्याच्या कराडमधील कोळेमध्ये घाडगेनाथ देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. मुंबईच्या बैलजोडीनं पटकावला 1 लाखाचं पारितोषिक. इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमाविरोधात मनसे आक्रमक. अश्लील कार्यक्रमांवर तात्काळ बंदी घाला आणि कडक कारवाई करा, अन्यथा उग्र आंदोलन करणार, मनसेचा इशारा. इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व भाग डिलीट. सायबर सेलकडून रणवीर अलाहाबादिया, समय रैनासह 40 जणांवर गुन्हा दाखल. डोंबिवलीच्या विष्णुनगर परिसरामध्ये दुकानदाराकडून चॉकलेटच्या आमिषानं 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. नराधम दुकानदार उमाराम चौधरीला पोलिसांकडून अटक. सोलापूरमधील आंतरविभागीय महसूल अधिकारी आणि कर्मचारी स्पर्धेमध्ये करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे अव्वल. थाळीफेक स्पर्धेमध्ये प्रथम तर गोळाफेक आणि भालाफेक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. परभणी महानगरपालिकेकडून सफाई करण्यासाठी यंत्राचा वापर. यंत्राच्या वापरीमुळे कमी वेळेमध्ये जास्त सफाई. परभणीच्या सोनपेठमध्ये 21 साखर कारखान्याकडून सभासद नोंदणी. मात्र नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून 25,000 घेतले, पण नोंदणी नाही. सभासद करून घेण्याची शेतकऱ्यांची मागणी. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा नितीन गडकरी यांच्याकडून आढावा. ऊस तोडणी यंत्राचा सुधारित अहवाल द्या. केंद्रीय मंत्री गडकरींच्या राज्याच्या कृषी खात्याला सूचना. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये चालू वर्षामध्ये 10,294 हेक्टरवर केळी पिकाची लागवड. शेतकऱ्यांची ऊसाऐवजी केळीला पसंती. साताऱ्याच्या कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणामुळे शेतकऱ्याला 50,000 रोकड असलेली पिशवी परत मिळाली. एसटी चालक घाडगे आणि वाहक कांबळे यांचा एसटी कामगार संघटनेकडून सत्कार. नागपूरच्या काटोलमध्ये तेलंगणा एक्सप्रेसमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई. हैदराबादमधून दागिने, विदेशी चलन आणि रोकड चोरणाऱ्या टोळीला अटक. परभणीमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या रूमवर चोरी. अज्ञात चोरट्यानं 5 लाखांचं रोकड लंपास केलं. कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. ठाण्याच्या शहापूरमध्ये वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी खेचून चोरटे पसार. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गोटेघर वाफे गावातील घटना. राहुल सोलापूरकर बाबत प्रथमदर्शनी गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. वक्तव्य जुनं असल्याचा खुलासा राहुल सोलापूरकरनं केला.
या प्रकरणाची पूर्ण तपासणी करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. राहुल सोलापूरकरच्या पुण्यामधील घरासमोर पतित पावन संघटनेचं घंटानाद आंदोलन, गुन्हा दाखल करून हटकेच्या कारवाईची मागणी. धुळे शहरामध्ये राहुल सोलापूरकरच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात जोडेमारो आंदोलन, सोलापूरकरच्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना अजून एक मोठा झटका, सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्यास स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. शिर्डीमधील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात सुजय विखे पाटलांची ग्रामस्थ आणि प्रशासनासोबत बैठक, गुन्हेगारी भयमुक्त करण्यासाठी 7 कलमी कार्यक्रम राबवणार, सुजय विखे पाटलांची घोषणा. अभिनेत्री उर्मिला कोठारे वाहन अपघात प्रकरणी उर्मिला कोठारेची मुंबई हायकोर्टात धाव, अपघाताचा तपास सीआयडी किंवा अन्य तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी. पोलीस एका खासगी कंपनीला पाठीशी घालत असल्याचा कोठारे यांचा आरोप. रिंकू फक्त माझी मैत्रीण, कुणी गैरसमज करून घेऊ नये, रिंकू राजगुरू सोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांची प्रतिक्रिया. वाशिमच्या कारंजामध्ये डॉक्टर रजनी राठोड यांच्या मॅटर्निटी जनरल हॉस्पिटलवर धाड, अवैधरित्या गर्भपात होत असलेल्या हॉस्पिटलवर कारवाई, आरोग्य विभागाच्या पथकाची कारवाई. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी 2 जणांना अटक, दक्षिण सायबर पोलिसांची कारवाई. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पैशाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, पालिकेच्या खात्यामधील 16,50,000 रुपये व्यक्तिगत खात्यावर घेतल्याचा प्रकार समोर. नालासोपाऱ्यामध्ये 41 पैकी 31 अनधिकृत इमारतींवर कारवाई, डम्पिंग आणि मलनिस्सारण जागेवरील इमारती जमीनदोस्त, उर्वरित इमारतींवर कारवाई सुरू. शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांची जामण्यापाडा इथल्या आश्रमशाळेला भेट, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत विचारपूस केली, तर विद्यार्थ्यांच्या अडचणीची जाणून घेतल्या. जळगावातील जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीगचं 40गाव संघानं विजेतेपद पटकावलं, जळगाव प्रिंट मीडिया संघाला उपविजेतेपद. नंदुरबार रेल्वे स्थानकावर 38 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार, TV9 मराठीच्या बातमीनंतर सीसीटीव्ही लावण्यात येणार. नंदुरबार जिल्ह्यामधील 4ही बस आगारांमधील अनेक बसगाड्या नादुरुस्त, मात्र तरी देखील उपप्रादेशिक परिवहन खात्याकडून बसेसची तपासणी नाहीच. धुळे जिल्ह्यामध्ये 273 वर्षांची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात, आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा. सांगलीमध्ये गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या कृष्णामाई महोत्सवाची सांगता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते आणि धारेश्वर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये कृष्णामाईची आरती. धुळ्यामध्ये 12वी परीक्षेच्या 47 केंद्रांवरील 1022 वर्गांवर ऑनलाईन लिंकद्वारे नियंत्रण, शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील 70% शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणीची नोंद करून देखील वेळेवर मोबदला मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची ई पीक पाहणीकडे पाठ. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये कॅन्सरचा आजार, पशुसंवर्धन खात्याकडून उपाययोजना, पशुपालकांना काळजी घेण्याचं आवाहन. धुळे जिल्ह्यामध्ये आतापासूनच ऊसाच्या चाऱ्याचे 3,800 रुपये प्रति टन भावानं चाऱ्याची खरेदी. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची उचलबांगडी, पडळकर यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील मद्रशामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या यमनच्या नागरिकाला अटक, 2016 मध्ये वैद्यकीय व्हिसावर परिवारासोबत आलेला आरोपी खालिद इब्राहिम सालेह याला अटक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा, युक्रेन युद्ध रोखण्यासाठी पुतीन यांच्यासोबत चर्चा झाल्याची ट्रम्प यांची माहिती. शीख दंगली प्रकरणामध्ये काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार दोषी, राऊज अॅव्हेन्यू कोर्ट 18 फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावणार. नांदेडच्या तरुणानं स्ट्रॉबेरीची शेती फुलवली, 5 गुंठ्यामध्ये 6 लाखाचं उत्पन्न. जालन्याच्या शेतकऱ्याला बटाटे शेतीमधून 28 लाख रुपयांचं उत्पन्न, सोनवणे कुटुंबानं खडकाळ शेतजमिनीतून सोनं पिकवलं. नाशिकच्या सारंग चौक परिसरामधील नागरिक पाण्याच्या समस्यांनी त्रस्त, पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या आढळल्या. बुलढाण्यामध्ये घरकुलाचा लाभ मिळत नसल्यानं दिव्यांग दत्तात्रय घुले हतबल, मागील 4 वर्षांपासून घरकुलासाठी घुले यांचे हेळसांड. पुण्यामध्ये सिनेमा स्टाईलनं डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अळेभाटा पोलिसांकडून 5 आरोपींना अटक.
नाशिक मुंबई महामार्गावर ट्रेलरचा भीषण अपघात. अचानक ब्रेक लावल्यानं ट्रेलरवरील अवजड वस्तू सरकल्यानं हा अपघात झाला. सोलापूरमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कोल्हापूरच्या सांगली फाटा इथल्या कोरेगावकर पेट्रोल पंपावरील घटना. इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीला सुप्रीम कोर्टाचा नकार. शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी जलद गतीनं करण्याचे देखील निर्देश. बांगलादेशमध्ये वर्षाअखेरीला निवडणूक. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाची माहिती. माघ पौर्णिमेनिमित्त महाकुंभमध्ये 2 कोटी भाविकांचं स्नान. प्रयागराजमध्ये 15 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सहकुटुंब प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात स्नान केलं. अध्यात्म, संस्कृती आणि एकात्मतेचा महायज्ञ म्हणजे महाकुंभ. तावडेंची प्रतिक्रिया. आंध्र प्रदेशातील महिलांना वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळणार. सीएम नायडू यांची घोषणा. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये, गावात आणि विभागामध्ये आयटी कार्यालय निर्माण करण्याची योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याकडून भारतीय वाणिज्य दूतावासाचं संयुक्तपणे उद्घाटन. तर मार्झग्रेस युद्ध स्मशानभूमीमध्ये युद्धामध्ये प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण. मोदींच्या परदेश दौऱ्यापूर्वी धमकीचा फोन आल्याप्रकरणी एकाला चेंबूरमधून अटक. मोदी परदेश दौऱ्यावर जात असताना दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात असा फोन मुंबई पोलिसांना आला होता. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा 142 धावांनी शानदार विजय. 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताकडून इंग्लंडचा क्लीन स्वीप. फलंदाज शुभमन गिल ठरला मालिकावीर. इंडियाज गॉट लेटेंट मधील पॅनलच्या अडचणीमध्ये वाढ. त्या दिवशीच्या कार्यक्रमातील सर्वांना मुंबई पोलिसांचं समन्स. तर अपूर्वा मुखीतचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदना साई दरबारी. चित्रपटाच्या यशासाठी साई चरणी प्रार्थना.